विद्यार्थी मित्रांनो, बेसिस कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या प्रकरणासाठी आपण दुसरा तास घेत आहोत. पहिल्या तासामध्ये आपण बऱ्याच काही व्याख्या, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 यातली उदाहरणं सोडवली. आता 1.1 नंतर काही व्याख्या म्हणजे जॉमेट्रिकल डेफिनेशन्स आहेत, भूमिती व्याख्या साठी एक शब्द आहे तो म्हणजे युनियन ऑफ सेट्स. ते मॅथ्स 1 मध्ये झालेलं आहे, तरीसुद्धा आपण घेणार आहोत त्या ठिकाणी. पण या ठिकाणी समजून सांगतो पहा. ए इक्वल टू 1 2, बी इक्वल टू 2 3 4. युनियन ऑफ सेट्स म्हणजे काय? ए युनियन बी, दोन्हींचा एकत्रीकरण. लिहिताना कसे लिहायचे? एकत्रित घटक 1 2 3 आणि 4. युनियन ऑफ सेट्स म्हणजे दोन्ही संचातील घटक एकत्र मांडणे. फक्त एखादा घटक जर डबल आला तर तो एकत्र मांडताना डबल लिहायचा नाही. या ठिकाणी 2 पहा, दोन्ही सेटमध्ये आहे, पण या ठिकाणी एकदाच लिहिलेला आहे. तर युनियन ऑफ सेट्स म्हणजे दोन्ही सेट्सचं एकत्रीकरण. आता त्याचा या ठिकाणी वापर होणार आहे, म्हणून मी तुम्हाला युनियन ऑफ टू सेट्स माहिती सांगितली. आता पहिली डेफिनेशन आहे ती म्हणजे लाईन सिगमेंट. आता लाईन सिगमेंट म्हणजे काय? रेषाखंड. आता रेषाखंडाची व्याख्या फिगर तुम्हाला झालेली आहे अगोदर 8वी मध्ये 7वी मध्ये. तर या ठिकाणी ही पहा, हा पी आणि हा क्यू. मग किंवा या ठिकाणी ए इथं बी. लाईन सेगमेंट म्हणजे काय? युनियन ऑफ पॉइंट ए अँड बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी. म्हणजे ए आणि बी हे दोन बिंदू आणि त्यामधील हे सर्व जे बिंदू आहेत, ह्या सर्व बिंदूंचं युनियन म्हणजे एकत्रीकरण करायचं, त्याला म्हणायचं सिगमेंट ए बी. आता सिगमेंट ए बी मध्ये ए आणि बी ला म्हणायचं एंड पॉइंट्स. मग ए आणि बी ला काय म्हणायचं? एंड पॉइंट्स. आणि एंड पॉइंट्स मधील जे अंतर आहे त्याला म्हणायचं रेषाखंडाची लांबी. म्हणजे डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स ऑफ सिगमेंट एंड पॉइंट्स ऑफ सिगमेंट ए बी इज द लेंथ ऑफ द सिगमेंट. मग दॅट मीन्स लेंथ ए बी इक्वल टू डिस्टन्स ए बी. हे लक्षात घ्या. आता सिगमेंट ए बीचं दुसरं नाव काय म्हणू शकतं? सिगमेंट ए बी ॲज नेम्ड ॲज सिगमेंट बी ए. दोन्हीचा अर्थ एकच. आता ह्या व्याख्या ज्या आहेत तुम्हाला पुस्तकातून शोधून लिहायच्या आहेत, लक्षात घ्या. त्या कशा लिहायच्या मी तास संपताना सांगेन. आता दुसरं आहे ते म्हणजे हे समजलं का? लाईन सिगमेंट म्हणजे रेषाखंड. पॉइंट ए आणि बी ला म्हणायचं एंड पॉइंट्स. आणि यामधील जे सर्व बिंदू आहेत ते एक रेषीय असतात, दे आर कोलिनियर. लेंथ ए बी म्हणजे रेषाखंडाची लांबी कशी म्हणता येईल? तर डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स ऑफ द सिगमेंट ए बी is called length of the segment AB. That is length AB equal to distance AB. Segment AB चं नाव दुसऱ्या प्रकारे segment B असं देता येतं. आता दुसरं आहे रे AB. रे AB म्हणजे काय? या ठिकाणी हा ए पॉइंट, हा बी आणि हा पी. रे बी कसा तयार होतो? तर सिगमेंट ए बी
आणि पी पॉईंट कसे आहेत ए डॅश बी डॅश पी याप्रमाणे पी पॉईंट ए आणि बीच्या पुढे आहेत. ह्या सर्व पॉईंटचा सेट मिळून काय म्हणायचं रे ए बी. म्हणजे रे ए बी म्हणजे काय तर युनियन ऑफ सिगमेंट ए बी म्हणजे पॉइंट युनियन ऑफ सेट ऑफ all points on segment AB and the points P such that A dash B dash P is called ray AB. आणि पॉइंट ए ला काय म्हणायचं स्टार्टिंग पॉइंट. पॉइंट ए इज कॉल्ड स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ए बी. तर अशा प्रकारे रे ए बी. त्यानंतर लाईन ए बी. आता ह्या ठिकाणी आपण लाईन काढली सॉरी रे काढला. ह्या रेला नाव दिलं रे ए बी आणि याच्या बरोबर अपोजिट साइडला दुसरा रे काढला. याला नाव दिलं सी. याला काय नाव दिलं सी पॉइंट. मग हा ए बी हा रे बी आणि हा रे बीचा अपोजिट रे मिळून काय तयार होते लाईन ए बी. मिळून काय तयार होते लाईन ए बी. म्हणजे युनियन ऑफ सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे बी इज कॉल्ड लाईन ए बी. तर ही लाईन ए बी. आता पुढची डेफिनेशन आहे कॉन्ग्रंट सिगमेंट्स. आता कॉन्ग्रंट सिगमेंट्स म्हणजे काय एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड तुम्हाला 8वी पर्यंत झालेला आहे. तरी सांगतो मी की दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्या रेषाखंडाला काय म्हणायचं एकरूप रेषाखंड. म्हणजे इफ लेंथ ए बी इक्वल टू लेंथ सी डी then segment AB is congruent to segment CD. डेफिनेशन काय पहा की if the length of two segments is equal then the two segments are congruent. तर अशा प्रकारे कॉन्ग्रंट सिगमेंटची डेफिनेशन आपणाला सांगता येते. आता म्हणजे एका रेषाखंडाची लांबी 6 आहे बीची 6 आहे सी डी सुद्धा 6 आहे. त्यामुळं ए बी इक्वल टू सी डी देअरफॉर सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट सी डी. हे लक्षात घ्या. आता नवीन भाग तुम्हाला पाहायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सिगमेंट्स. महत्वाचा आहे भाग हा 9वीच्या दृष्टिकोनातून. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सिगमेंट्स. परत लिहा पहा मी प्रॉपर्टीज ऑफ congruent segments म्हणजे एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म. तर हे गुणधर्म फार महत्वाचे आहेत लक्षात घ्या. पहिला गुणधर्म आहे रिफ्लेक्सिव्हिटी. आता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय की या ठिकाणी की प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. म्हणजे सिगमेंट ए बीची लांबी एकदा मोजली 5 सेमी नंतर 5-10 मिनिटांनी मोजली तर ती 5 सेमीत काय फरक होणार आहे का नाही.
म्हणजे या ठिकाणी ही प्रॉपर्टी कशी म्हणता येतं, सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट ए बी. पहिली प्रॉपर्टी, सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट ए बी. त्यानंतर म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. दुसरी आहे सिमेट्री. आता सिमेट्री कशी आहे, सोपे पहा. इफ सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट सी डी. ए बी हा सी डीशी एकरूप आहे, देन सिगमेंट सी डी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट ए बी. सोपं आहे पहा. म्हणजे ए बीची लांबी 5 सेमी असेल, सी डी सुद्धा 5. परत मग सी डीची 5 असेल त्यावेळी ए बी सुद्धा किती होणार आहे, 5 होणार आहे. म्हणजे इफ सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट सी डी, देन सिगमेंट सी डी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट ए बी. तर अशा प्रकारे दुसरी प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आली असेल. साधं व्यावहारिक उदाहरण पहा की जर सुनील हा अनिलचा भाऊ असेल तर अनिल काय असणार आहे, तर अनिल हा सुनीलचा भाऊ असणारच आहे. व्यावहारिक उदाहरण. आता म्हणजे जर सुनील हा अनिलचा भाऊ असेल तर अनिल हा सुनीलचा भाऊ असतोच. आता त्यानंतर पुढचं ट्रान्झिटिव्हिटी. तिसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. आता ट्रान्झिटिव्हिटी काय आहे, तर यामध्ये 3 रेषाखंड आहेत. इफ सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट सी डी and segment CD is congruent to segment F. म्हणजे ए बी हा सी डीशी एकरूप आहे, सी डी आहे एफ सी. ए बी समजा 5 असेल तर सी डी सुद्धा 5 सेमी. मग सी डी 5 म्हणले एफ सुद्धा 5. मग ए बी आणि सी एफ मध्ये काय रिलेशन होईल, देन सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट एफ. सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट एफ. अशा प्रकारे तिसरी प्रॉपर्टी आपणाला सांगता येईल. तुमच्या लक्षात आले असेल हे चिन्ह जे आहे ते कशाचं आहे, कॉन्ग्रंटचं. तुम्हाला ते झालेलं आहे किंवा लक्षात घ्या. आता त्यानंतर पुढचं आहे मिड पॉइंट ऑफ सिगमेंट. मिड पॉइंट ऑफ अ सिगमेंट. एक आकृती काढतो पहा मी. हा सिगमेंट ए बी आहे आणि या ठिकाणी एम काय आहे, बरोबर मध्य ठिकाणी आहे. म्हणजेच एम बरोबर काय आहे, एम बी. या ठिकाणी पहा ए डॅश एम डॅश बी आहे. म्हणजे इफ A dash M dash B and segment AM congruent to segment MB. Segment AM congruent to segment MB. Then M is called midpoint of segment AB. M is called midpoint of segment AB. आणि तुम्हाला प्रश्न जर विचार तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक रेषाखंडाला किती मिड पॉईंट असणार आहेत,
तर एकच. एव्हरी सिगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट. वन अँड ओनली वन मिड पॉइंट. आता पुढचं आहे पान नंबर 7 वरती कंपॅरिझन ऑफ सिगमेंट. मग दोन रेषाखंडामध्ये कोण मोठा असणार आहे की ज्याची लांबी मोठी. लहान कोण असणार आहे ज्याची लांबी लहान. म्हणजे तुलना थोडक्यात. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहूया. 1.2. आता उदाहरण मी काय पूर्ण लिहित नाही, महत्वाचं लिहितो. पुस्तक समोर घेऊन हे व्हिडिओ पहा. हे काय आहे पॉइंट. हे काय आहे कोऑर्डिनेट. काय आहे कोऑर्डिनेट. पॉइंट ह्या ठिकाणी लिहितो पहा मी ए बी सी डी आणि ई. हे किती आहे -3 5 2 -7 आणि 9. याचा अर्थ काय. ए चा कोऑर्डिनेट 3 -3 आहे, बी चा 5 आहे, सी चा 2 आहे, डी चा -7 आहे आणि ई चा 9 आहे. हे टेबल अशा प्रकारे दिलेलं आहे. आणि प्रश्न काय आहे फ्रॉम. मी आता शॉर्ट मध्ये लिहितो. काय लिहायचं फ्रॉम टेबल किंवा पूर्ण लिहितो अबाउट टेबल shows points on a number line and their coordinates. टेबलची माहिती. आणि डिसाइड काय करायचं आहे. डिसाइड वेदर द पेअर ऑफ segments given below the table are congruent or not. आता असा प्रश्न आहे. माहितीवर आपल्याला पेअर कॉन्ग्रुएंट आहे का नाही ते शोधायचं आहे. पहिलं सिगमेंट डी अँड सिगमेंट ए बी यांची लांबी समान आहे का नाही ते शोधायचं. एक गणित मी तुम्हाला सोडवून देतो, बाकीची तुम्ही स्वतः सोडवायची आहेत. लक्ष द्या इकडं. आता सिगमेंट डी
answer. आता सिगमेंट डी, मग काय काढायला लागेल, याची लेंथ डी काढायला लागेल. लेंथ डी, मग लेंथ डी is nothing but distance DE. मग डिस्टन्स डी काढायचा आहे. डिस्टन्स डी, आता डीचा कोऑर्डिनेट किती आहे, -7. ईचा किती आहे, 9. मोठं कोण आहे, 9. लहान कोण आहे, -7. मग 9 मधून -7 वजा करायचे. मग 9 अधिक वजा काय झाले, अधिक 9 7 16. Therefore length D equal to 16. आता दुसरं काढायचं आहे, सिगमेंट ए बी. सिगमेंट ए बी, मग सिगमेंट ए बी किंवा सिगमेंट ए बी साठी काय काढायचं, लेंथ ए बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग लेंथ ए बी म्हणजेच काय, डिस्टन्स ए बी. आता मग डिस्टन्स ए बी, एचा कोऑर्डिनेट काय आहे इथं पाहायचं. एचा काय आहे, -3. एचा -3. बीचा काय आहे, 5. बीचा काय आहे, 5. -3 5. मोठं कोण आहे, 5. मग 5 वजा 3. मग वजा काय झाले, अधिक. 5 आणि 3 किती आले, 8. मग therefore length AB equal to 8. Therefore length D equal to 16. Length AB equal to 8. आहे का समाने, सांगा बरं, विचार करा जरा. लेंथ डी किती आलेला आहे, 16. आणि लेंथ ए बी किती आलेला आहे, 8. आहे का समान, पहा बरं. तर समान नाही, कारण 16 आणि 8 भिन्न आहेत. Therefore length D is not equal to length AB. त्यामुळे शेवटी वाक्य लिहायचं, therefore segment DE and segment AB are not congruent. Are not congruent. तर आपण या ठिकाणी पहिलं सोडवलेलं आहे. दुसरं आणि तिसरं जे आहे ते तुम्ही याच प्रकारे सोडवा, सराव करा. तर पहिला प्रश्न अशा प्रकारे झालेला आहे. आता दुसरा सोपा आहे, पहा. पॉइंट M is the midpoint of segment AB if AB equal to 8, then find the length of AM.
मग एम ची लांबी आपणाला काढायची आहे. मग साधं गणित आहे. एम ची लांबी आपणाला काढायची आहे. कसं गणित आहे पहा. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. इफ ए बी इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ ऑफ एम. मग काय दिलेलं आहे. लेंथ एम इक्वल टू 8. मग पूर्ण रेषाखंडाची लांबी 8 आहे. मग निम्म्याची किती असणार आहे. भागिले काय करायचं 2 करायचं. मग लेंथ एम नाही सॉरी लेंथ ए बी. इथं ए बी करतो पहा मी. लेंथ ए बी बरोबर किती आहे 8 आहे. मग लेंथ एम इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ए बी. मग 1/2 गुणिले 8. मग भाग लावायचा. बेक बे बेचोक 8. मग किती आलं लेंथ एम 4 आलं. एम किती आलं 4. सोपं आहे पहा. त्यानंतर तिसरं गणित. तिसरं गणित काय आहे. पॉइंट P is midpoint of segment CD. If CP equal to 2.5 find लेंथ CD. तर आकृती काढतो पहा मी. काय आहे सेगमेंट CD. याचा मिड पॉइंट कोण आहे. हा P आहे. मिड पॉइंट P आहे. CP किती आहे 2.5. इथं पहा मी इथं डी लिहितो. मग CP किती आहे 2.5. मग CD काय होणार आहे दुप्पट होणार आहे. मग लेंथ CD इक्वल टू 2 इंटू लेंथ CP. मग 2 इंटू 2.5. मग किती होणार आहे. 2 पंचे 10 चाला 1 2 दुनी 4 आणि 1 5. दशांश चिन्ह 1 घालायच्या पुढं किती आलं 5 आलं. मग CD इक्वल टू 5. अशा प्रकारे तिसरा प्रश्न झालेला आहे. आता चौथा पहा. चौथा काय आहे. AB इक्वल टू 5 सेंटीमीटर. BP इक्वल टू 2 सेंटीमीटर. AP इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. Then compare the segment. Compare the segments. यामध्ये सांगा अंक कुठला मोठा आहे किंवा कुठला लहान आहे. 2 आहे. त्यानंतर कोण मोठा आहे 3.4. त्यानंतर मोठं कोण आहे 5. यामध्ये अशा प्रकारे साइन टाकता येईल. 2 कोणाची लांबी आहे BP. नंतर 3.4 कोण आहे AP आणि 5 कोण आहे AB. त्यावर काय म्हणता येतं सेगमेंट BP लेस दॅन सेगमेंट AP लेस दॅन सेगमेंट AB. अशा प्रकारे कंपॅरिझन करता येतं. आता
पाचवा प्रश्न कसा आहे पहा. आकृती काढतो मी फक्त समजून सांगतो, तुम्ही स्वतः लिहून काढायचा आहे. T S R P आणि Q. आता याच्यामध्ये पहा, आपण डेफिनेशन पाहिलंय. आरपीचा पहिला प्रश्न काय आहे, राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ आरपी. आरपीचा अपोजिट रे कोण, हा आता रे आहे, हा आरपी. अपोजिट रे कोण होईल, आर एस आणि आर टी. इथं आर एस किंवा आर टी. दुसरं, इंटरसेक्शन, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ पी क्यू अँड आर पी. पी क्यू आणि आर पी, रे पी क्यू, रे पी क्यू असा येईल पहा. त्यानंतर रे आर पी, तो असा येईल. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन. दोघांमध्ये कॉमन काय असणार आहे, तर शोधा. दोघांमध्ये कॉमन कोण असणार आहे सांगा बरं. तर दोघांमध्ये रे पी क्यू काय असणार आहे, कॉमन असणार आहे. असं जरा विचार करून तुम्ही पाचवा प्रश्न स्वतः सोडवा. सोपा आहे पहा, लक्षात घ्या. सहावा सुद्धा तुम्ही सोडवा. त्यामध्ये इक्वी डिस्टन्स असा भाग आलेला आहे. आता हा समजा आर पॉईंट घेतला, आर पासून समांतरावर कोण कोण आहे, तर उजव्या बाजूला पी असेल तर डाव्या बाजूला कोण असणार, पहिली पेअर एस पी. नंतर इकडं क्यूची पेअर कुठली होईल, टी, क्यू आणि टी. तर सहावा प्रश्न तुम्ही एक सोडवा, प्रयत्न करा, निश्चित तुम्हाला सुटेल. आता आपण एक फक्त महत्त्वाचा थेरम घेणार आहोत, की तो बऱ्याच वेळा विचारतात. त्या अगोदर दोन शब्दांचा अर्थ समजून सांगतो पहा मी. कंडिशनल स्टेटमेंट्स आणि अँड कॉन्व्हर्स. तर 9वी मध्ये जे भूमिती आहे ते तुम्हाला जे थेरम म्हणजे प्रमेय मराठीमध्ये आणि सिद्ध करणे म्हणजे टू प्रूव्ह, हा भाग तुम्हाला येणार आहे. एक थेरम घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर मी तुम्हाला त्याची माहिती देतो. एक थेरम घेऊया आपण, सोपा आहे पहा थेरम. हा थेरम घेण्या अगोदर एक प्रॉपर्टी ह्या थेरम मध्ये वापरलेली आहे, ती कोणती पहा. तर थेरम कसा आहे पहा. थेरम द अपोजिट angles formed by two intersecting lines are of equal measures. याचा अर्थ असा की
दोन रेषा ज्यावेळी एकमेकांना छेदतात त्यावेळी जे विरुद्ध कोन तयार होतात ते समान मापाचे असतात. तर या थेरममध्ये एक प्रॉपर्टी वापरली जाणार ती अगोदर तुम्हाला सांगतो की एक रेषा घेतली, हा रे घेतला, तर हे जे अँगल तयार होत आहेत, हा एक अँगल आणि हा अँगल, हा एक अँगल तयार होतोय, हा एक अँगल तयार होतोय. दोन्ही कसले अँगल आहेत? लिनियर पेअर अँगल्स आहेत. अँगल्स इन लिनियर पेअर. मग त्यांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. मापांची बेरीज किती असते? 180 अंश. तर या प्रॉपर्टीचा ह्या थेरममध्ये वापर करून घेणार आहेत. दिलेल्या वाक्यावर आपण शोधून काढायचं की दिलंय काय, तर दोन रेषा एकमेकींना छेदतायत. दोन रेषा एकमेकींना काय करतायत? छेदतायत. एक रेषा, ही दुसरी रेषा एकमेकांना छेदतात. कुठं? ओ बिंदू मध्ये. ही लाईन ए बी आणि ही लाईन सी डी हे एकमेकांना काय करतायत? छेदतायत. मग गिव्हन काय असणार आहे? आकृतीचं वर्णन. गिव्हन काय होते पहा, लाईन ए बी and line CD intersect at point O such that A dash O dash B C dash O dash D. म्हणजे दिलंय काय आपणाला की टू लाईन्स दिले, टू इंटरसेक्टिंग लाईन्स हे दिलेलं आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे की अपोजिट अँगल्स आर इक्वल मेजर्स हे प्रूव्ह करायचं आहे. मग दिलेल्या बाबीवरून आपण आकृती तयार केली. हे पहिला भाग थेरमचा काय आहे? गिव्हन, आकृतीचं वर्णन. आता प्रूव्ह काय करायचं आहे? आता तुम्हाला माहित आहे AOC चा अपोजिट अँगल कुठला आहे? BOD. अपोजिट कुठला आहे? BOD. आणि AOD चा कोन आहे? BOC. हे अपोजिट अँगल्स आहेत. तुम्हाला झाले पाठीमागं. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. दुसरा भाग आहे टू प्रूव्ह. टू प्रूव्ह काय करायचं आहे? नंबर 1, अँगल AOC इक्वल टू अँगल BOD इक्वल मेजर्स असं म्हटलंय, इक्वल टू. नंतर दुसरा आहे अँगल BOC इक्वल टू अँगल AOD असं आहे. आता पहा प्रूफ. पहिला आहे 9वीतलं प्रूफ, लक्षात घ्या. अगदी हळू सांगतो मी. आता पहा AOC हा अँगल AOC या ठिकाणी AOC आणि BOC हे कसले आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. मग त्यांची बेरीज किती येणार आहे? 180 अंश. हे पहिलं समीकरण तयार होईल. म्हणजे नंबर 1 अँगल AOC प्लस अँगल BOC इक्वल टू 180 डिग्री. हे पहिलं इक्वेशन. याचा रिझन लिहितो पहा मी. रिझन काय?
angles in linear pair. अँगल पहा इथं AOC प्लस BOC इक्वल टू 180. आता दुसरं विधान तयार करायचं आहे. इथं पहा BOC हा अँगल BOC आणि हा BOD. BOC आणि BOD हे सुद्धा लिनियर पेअर आहेत. त्यांची बेरीज किती येणार आहे 180. म्हणजे अँगल BOC प्लस अँगल BOD इक्वल टू 180. रिझन काय असणार आहे अँगल्स इन लिनियर पेअर. आता यामध्ये पहा इथं 180 बेरीज आली, इथं सुद्धा 180 आली. या समीकरणाची एक बाजू कशी आली समान आली, त्यामुळे दुसरी बाजू सुद्धा काय होणार आहे समान. इथं लिहितो पहा मी या पुढील पानावर लिहितो अँगल AOC प्लस अँगल BOC इक्वल टू BOC प्लस BOD अँगल BOD. रिझन काय द्यायचं ह्याला फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून. इथं पहा इथं BOC आहे, इथं सुद्धा BOC आहे का नाही. मग दोन्ही कुठं BOC गेले, मग इथं काय राहिलं इथं राहिलं AOC, इथं कोण राहिलं BOD. मग इथं लिहायचं शेवटी चौथं अँगल AOC इक्वल टू अँगल BOD. आलं का पहिलं पहा अँगल AOC इक्वल टू अँगल BOD हे पहिलं आलं विधान. मग दुसरं काय प्रूव्ह करायची गरज नाही. मग लिहायचं सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ड that angle BOC equal to angle AOD. इथं पहा AOC आहे. नंतर इथं पहा इथं दुसरा रंग वापरतो मी. इथं AOC नंतर इथं BOD इथं BOD आणि हेच कुठं आहे इथं आहे टू प्रूव्ह मध्ये AOC इक्वल टू BOD. पहिलं प्रूव्ह झालं, दुसरं आपण सिद्ध करायचं आहे BOC इक्वल टू AOD. BOC इक्वल टू AOD काय करायचं सिमिलरली होईल प्रूव्ह. तर अशा प्रकारे पहिला थेरम झालेला आहे. आता थेरम विषयी माहिती आपण आणखी माहिती पुढच्या तासाला पाहूया. तर यामध्ये काय करायचं 1.4 परत एकदा सोडवायचा आणि डेफिनेशन कुठल्या ह्याच्या पहा राईट डेफिनेशन्स. नंबर 1 लाइन सेगमेंट. नंबर 2 रे AB. नंबर 3 congruent segments. Number 4 properties of congruent segments. अशा प्रकारे
दोन थेरम आपणाला सांगता येतील. आपलं सॉरी, अशा प्रकारे ह्या डेफिनेशन तुम्हाला लिहिता येतील. पान नंबर किती आहे सांगतो मी, पान नंबर 6. तर ह्या डेफिनेशन काढा. 1.2 सोडवा चांगल्या प्रकारे. आणि लक्षात, आता 1.3 जरा वेगळा आहे, तो आपण शाळा सुरू वर्गात घेऊया, जरा वेगळ्या प्रकारचा आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे 1.2 आणि 1.1 हे दोन्ही चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवा. आणि लक्षात, 1.3 जरा वेगळ्या प्रकारचा आहे, तो आपण शाळा सुरू झाल्यानंतर घेऊया. तर त्या अगोदर हे दोन्ही एक्झरसाइज चांगल्या प्रकारे सोडवा. आलं सर्वांच्या लक्षात? ओके. तर या ठिकाणी मी थांबतो. अभ्यास चांगल्या प्रकारे करा. आजचा थेरम चांगल्या प्रकारे लिहून काढा. 3दा 4दा समजून घ्या. प्रत्येक वाक्य मी समजून सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो पहा मी. गिव्हन म्हणजे काय? आकृतीचं वर्णन. लाईन ए बी, लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ, हे महत्त्वाचं वाक्य आहे. खालचं लिहिलं नाही तरी चालतंय, पण इथपर्यंतचं वाक्य महत्त्वाचं आहे. नंतर टू प्रूव्ह AOC इक्वल टू BOD अँड BOC इक्वल टू AOD. आता पहिलं वाक्य कशाने तयार झालं? अँगल्स इन लिनियर पेअर. या ठिकाणी पहा, AOC आणि BOC हे कसे आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. त्यांची बेरीज किती येते? 180 अंश. त्याप्रमाणे पहिलं समीकरण तयार केलं. त्याचप्रमाणे BOC आणि BOD हे सुद्धा अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. त्यांची बेरीज सुद्धा किती येते? 180 अंश. ती दोन्ही समीकरणं मांडली. मग एक शिकडे जी बेरीज 180, ती सुद्धा 180. म्हणजे एक बाजू कशी झाली? समान. त्यामुळं दुसरी बाजू सुद्धा समान. मग ह्याच्यापैकी काय केलं? एक समीकरण तयार केलं. मग इथं ABOC, इथं BOC ला BOC गेलं. मग कोण राहिलं? AOC इक्वल टू BOD. ते इथं लिहिलं. आणि दुसरं त्या प्रकारे आपण काय केलेलं आहे? सिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा थेरम तुम्ही वारंवार पहा. पहिलाच थेरम डेफिनेशन लिहून काढा. सर्वजण अभ्यास करा. 1.1, 1.2 परत सोडवा. आपण पुढच्या तासाला प्रकरण दुसरं सुरू करूया आणि 1.3 आपण नंतर घेऊया. तर काही वेळेस महत्त्वाचं नाही कोण जास्त, तरी सुद्धा आपण नंतर घेऊया. तर परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा.